सत्ताधारी महागाईबद्दल गंभीर नाहीत, बेरोजगारीबद्दल गंभीर नाहीत, चांगलं दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे गंभीर नाहीत, चांगलं आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत गंभीर नाहीत, चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत गंभीर नाहीत. गंभीर कशावर आहेत? तुमच्या भावनांवर दरोडा टाकायला, धार्मिक विद्वेष पसरवायला, तुमचे प्रमुख मुद्दे डायव्हर्ट करायला, आमदार पळवायला, खासदार पळवायला. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला राग येतो की नाही, तुमच्या मनात संवेदना आहेत की नाही, तुम्ही फक्त नागरिक म्हणूनच जगणार आणि मरणार, प्रश्न पडणार नाहीत, तुम्ही कधीतरी चिकित्सा करणार आहात की नाही, तुम्ही जे दररोज बातम्याच्या रूपाने किंवा कुठल्याही गोष्टीच्या रूपाने पुढे येतं, तुम्ही विरोध नाही करणार, कमीत कमी पाठिंबा द्यायचा का नाही याचा विचार तरी करा. सरळ डोळे बंद करून कधी पाठिंबा द्यायला जाताय? चिकित्सा करा, तुमच्यासाठीच आहे का तुमच्या विरोधात आहे? नेत्यांनी उड्या टाकल्या म्हणून तुम्ही जायचे? मला असं वाटतं सामान्य जनता म्हणून आपण काही धंदे बंद केले पाहिजेत आणि चिकित्सा केली पाहिजे. आपल्या समोर एखादं पत्रक आलं, आपल्या समोर एखादी बातमी आली, आपल्या वर्तमानपत्रामध्ये एखादं म्हणजे आपल्याला न पटणारं आलं तर कमीत कमी बोलायला शिका, लोकांमध्ये बोला किंवा माध्यमांवर बोला, 4 ओळी लिहा. परंतु आपण भारतीय नागरिक आहोत आणि आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे हे आपल्याला वाटू द्या. कारण काय माहितीये का, तुम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे, तुमच्या एका मतावर जर देशाचा प्रधानमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा राष्ट्रपती, गावचा सरपंच, महापौर, आमदार, खासदार जर ठरत असेल, तुम्हाला प्रचंड किंमत आहे. सध्या प्रत्येक जण तुम्हाला गृहीत धरतय. मी एक 2-3 उदाहरणं हलकीशी तुमच्या समोर मांडणार आहे. ती कोणती? बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक अशी परिस्थिती, फक्त डोळे बंद करा आणि विचार करा देशाची सध्याची अवस्था काय. तुमच्या समोर शैक्षणिक घोटाळा लक्षात येईल, तुमच्या नजरेसमोर नेत्याचं घाणेरडं वागणं लक्षात येईल, तुमच्या डोळ्यासमोर हा आमदार इकडे उडी मारून गेला, तो खासदार तिकडे पळवला गेला, घाणेरडं राजकारण तुमच्या नजरेसमोर येईल. तुमच्या नजरेसमोर तुमच्या गावातला, तुमच्या शहरातला न झालेला विकास आणि खड्डे पडलेले लक्षात येईल. यापेक्षा भयानक जर म्हटलं तर तुमच्या घरातली तुमची जी मुलं आहेत त्याला ऍडमिशन मिळतं का? रोज पोराचा अभ्यास घेतला जातो, पोरीचा अभ्यास घेतला जातो, पण ती जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहेत ती प्रामाणिकपणे ते पास होतील का? मुलं हुशार जरी असले आणि परीक्षेमध्ये जर प्रश्नपत्रिका फोडली तर काय? आणि तुम्ही कशावरच बोलणार नाही. अरे काय धंदा आहे? तुम्ही माणसं आहात हे फक्त लक्षात ठेवा. ते जागृत करण्यासाठी मी तुमच्या समोर आलो. माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही आवाजच उठवला नाही पाहिजे. दिल्लीत आंदोलन सुरू आहे, मुंबईत किंवा शहरात आंदोलन सुरू आहेत, तुम्ही आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी काय केलं? लगेच जमावबंदी आदेश लागू केला. तुम्ही आंदोलन किंवा तुम्ही जागे व्हायच्या अगोदरच पोलिसांच्या परीक्षेत घोटाळा झाला तर पोलीस जे असतात ना आपली पोरं, लगेच रडतात बिचारी. पण तेच पोलीस ज्यावेळेस वर्दी घालतात आणि तुमच्या परीक्षेचा सत्यानाश झालेला असतो त्यावेळेस तुम्ही प्रोटेस्ट करता, आंदोलन करायला येता, लगेच तुम्हाला जमावबंदी लावतात किंवा तुमचं आंदोलन चिरडून टाकतात किंवा तुम्हाला आंदोलनातूनच उचलून नेतात. हो, ते दिल्लीत बघितलं की काल परवा. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा, आता आपण काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी आवाज उठवला पाहिजे असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस एक मुद्दा गेलेला असतो निघून, दुसराच मुद्दा समोर आलेला असतो. बरं, सगळ्यात महत्वाचं एक फार मोठं षडयंत्र सध्या या राज्यात आणि देशात सुरू आहे. ते कोणतं तुमच्या लक्षात आलंय का? एखादा मुद्दा देशासमोर आला, पेट्रोल वापरू नका म्हणले, गाड्या बंद केल्या हो डिझेलच्या, म्हणले इथेनॉल मिश्रित आता पेट्रोल वापरायचं, गाडीची म्हणे वाट लागली असं काही लोक कुजबूज करतायत. म्हणजे इथेनॉल सुद्धा घातकी आहे. आता काय शेतकऱ्याचा ऊस घेऊन कुणाच्या गाडीत घातला जाणार? म्हणजे त्याच्यातूनच इथेनॉल होणार आहे ना.
आणि ती गाडीच खराब झाली तर उसापासूनच इथेनॉल तयार करतायत ना. डेटा जर समजून घेतला तर परिस्थिती अशी आहे, सगळीकडूनच संकट आहेत. आणि मग हे देशभक्तीचे बुडबुडे मध्येच काढतात, धर्माच्या नावावर आपल्याला एकत्र यायला सांगतात, देवाच्या नावावर काहीतरी चमत्कार राजकीय घडवतात. बरं, तिथं सुद्धा आता फार संकटात आलेत धर्माच्या आणि देवाच्या नावावर राजकारण करणारे. कारण देवाच्या तिजोरीवरच दरोडा टाकलाय, तरी तुम्ही आम्ही काही चकार शब्द बोलायला तर आमच्या संवेदनाच बोथट झाल्या, तो आमच्यात हिंमतच नाही बोलायची. अशी अवस्था आज तुमची झाली आहे, तुमची भारतीय नागरिक म्हणून. आणि आपण गप्पच बसलं पाहिजे, आपण कशातच पडायचं नाही हे ज्यांना वाटतं ना, त्यांची मुलं काय म्हणतील माहिती का? ज्यावेळेस ते आज लहान आहेत उद्या मोठी होतील त्यावेळेस काय म्हणतील त्याच्यावर चर्चा करू. त्या अगोदर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, नेत्याच्या तर अजिबात नाही, आणि सगळ्यात महत्वाचं प्रशासनाच्या आणि सिस्टीमच्या सुद्धा विरोधात नाही. पण जे जे दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करतात, मग प्रशासनातले असो किंवा सरकारमधले असो, त्या व्यवस्थेच्या विरोधात सडेतोड भूमिका मांडणं हे माझं नैतिक दृष्ट्या काम आहे. कारण मी एक भारतीय नागरिक आहे, तुम्ही पण आहात, तुम्ही वर्दीतले आहात. आणि वर्दीतले लोक कसे सुडानं वागतात, लोकांची पिळवणूक करतात, मड्यावरच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खातात, त्या जमातीच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल, बोलावं लागेल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी आपल्या समोर आलोय, कसं होईल हो? सध्याची काय अवस्था आहे? सध्या आपल्याला काही गोष्टीवर खरंच बोलायचंय की नाही बोलायचं? काही गोष्टी समोर आल्या तर आम्ही त्याला फेस करणार आहोत की नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सारीपाट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडूयात. विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. आज प्रत्येक नागरिकाची अवस्था काय? शिक्षणात घोटाळा आहे, सगळीकडे वाईट अवस्था आहे. आपण नाही चर्चा करायची, नाही बोलायचं, नाही बोलण्याची हिंमत होणार? हिंमत केली पाहिजे. कदाचित तुमचा आवाज दाबला जाईल, सोशल मीडियावर ब्लॉक केलं जातं, सोशल मीडियावर रिपोर्ट मारले जातात, किंवा आपलं लोकांपर्यंत म्हणणंच मांडू दिलं जात नाही. पण आपण बोलताना संवैधानिक प्रत्येकाचा आदर करूनच बोललं पाहिजे, या मताचा मी आहे. मी भलेही वैचारिक दृष्ट्या कुणाचाही विरोधक असेल, पण समोरच्याचा अपमान करून बोलण्याची माझी अजिबात म्हणजे संस्कार रूपी इच्छा पण नाहीये, आणि मी दुसऱ्याचा समोरच्याचा अनादर सुद्धा करणार नाही. पण समोरचा जर चुकीचा वागत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं नक्कीच काम करणार. आज आंदोलनं सुरू आहेत, आज हक्कासाठी बोललं पाहिजे, आज आम्ही मांडणं काहीतरी गरजेचं आहे. आम्हाला नाही मांडू दिलं जात, कारण आम्ही बोलतच नाही. काय तुम्ही आम्ही बोलतो मला सांगा बरं. मी मगाशीच सांगितलं की आपण काही गोष्टीवर प्रकाश टाकला पाहिजे. नीट परीक्षेचा घोटाळा झाला, किती पालकांना वाटतं, आईबापांना, की निपक्षपाती या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण त्यासाठी तुम्ही घरात बसून क्रांती होणार आहे का? क्रांती घराच्या बाहेर पडल्यानंतर होईल. संवैधानिक पद्धतीनं जिथं आंदोलन केलं जाईल, विरोध केला जाईल, तिथं येऊन तरी बोला, पेटून उठा थोडं तरी. याचा अर्थ तोडफोड करायला जा अजिबात मी म्हणणार नाही. हा आंदोलनाचा मार्ग नाही, कायदा हातात घ्यायचीच गरज नाही. पण लगेच तुमच्या मुसक्या आवळल्या जातात, कारण तुम्ही रस्त्यावर उतराल म्हणून बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि नाहीच तुम्हाला काय जमलं तर जे बोलतात तुमच्या माझ्यासारखे, शेअर करा, इतर लोकांपर्यंत पाठवा. हे बघा, आज एकंदरीत राजकारणात मी कुठल्या राजकीय नेत्याचं किंवा पक्षाचं नाव घेणार नाही, सत्ताधारी म्हणेल पार तर. आणि सत्ताधारी म्हणल्यानंतर ही व्हिडिओ अविरत चालू राहील. प्रत्येक सत्ताधाऱ्यांना त्याचे चिमटे बसत राहतील. सत्ताधारी महागाईबद्दल गंभीर नाहीत, बेरोजगारीबद्दल गंभीर नाहीत, चांगलं दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे गंभीर नाहीत,
चांगलं आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत, गंभीर नाहीत. चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत, गंभीर नाहीत. गंभीर कशावर आहेत? तुमच्या भावनांवर दरोडा टाकायला, धार्मिक विद्वेष पसरवायला, तुमचे प्रमुख मुद्दे डायव्हर्ट करायला, आमदार पळवायला, खासदार पळवायला. सगळ्यात महत्वाचं, सरकार गंभीर कशात आहे? लोकशाहीची हत्या करायला, संविधानिक मूल्याची मोडतोड करायला. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे एकाच्या घरातली माणसं पळवून आणायची आणि दुसऱ्याच्या घरात ठेवायची. याला तुमच्या लक्षात आला? पळवापळवी. हे जर भारताचं वास्तव असेल, महाराष्ट्राचा आजचा नवीन इतिहास असेल, तर आम्ही कुठे? या सगळ्याच्या विरोधात थोडं तरी काहीतरी आवाज उठवा, बोला, भूमिका मांडा. अन्यथा काही खरं नाही साहेब. मला एवढंच सांगायचंय, जे मी मगाशी बोलायचं राहून गेलं, अर्थात मला आत्ता बोलायचंय, की तुमची ज्यावेळेस ती लहान पिढी आहे, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारेल, बाबा ज्यावेळेस संघर्षाचा काळ होता, लढण्याची गरज होती, त्यावेळेस तुम्ही मूग गिळून का बसलात? बांगड्या भरल्या होत्या का? काय उत्तर द्याल त्यावेळेस? आजकालच्या पिढीला, तरुण पिढीला, नवीन पिढीला, लहान मुलांना सगळं कळतं. त्यांचे जर प्रश्न विचारलेले तुम्ही ऐकले, तुमचं डोकं काम करणार नाही. प्रत्येक लहान मुलांना प्रश्न पडेल, त्यावेळेस तुम्ही म्हातारे झालेले असाल. तुमच्या लढण्याच्या काळात तुम्ही गप्प बसणार म्हणजे तुम्ही संपलाय, असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. बाकी तुम्ही ठरवा. लढणं अपेक्षित आहे. कुणाच्या विरोधात लढताय याच्यापेक्षा कोण लढतंय याला फार महत्व आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद. जय शिवराय.